डॉक्टर, हा माझा मुलगा नकुल. तो इथेच क्रिकेटची मॅच खेळत होता आणि अचानक पडला आणि आता त्याच्या पोटात खूप दुखतंय आणि उलट्याही होत आहेत. प्लीज जरा बघाल का त्याच्याकडे? रिलॅक्स रिलॅक्स, त्याला काही होणार नाही. धनश्री, यांना डॉक्टर राण्यांकडे घेऊन जा. डॉक्टर राणे आहेत, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. इज अन एक्सपर्ट. त्याला पटकन बरं करते आणि मग हा परत मॅच खेळू शकेल. काय नकुल? हा, थँक्यू. इट्स ओके. थँक्यू सो मच. चल. निघूया. चला. वाह, नाही म्हणजे खूप दिवसाने ड्युटीवाली गाडी सोडून जरा वेगळ्याच गाडीत बसलो ना, म्हणून जरा मजा आली. तर स्टेशनच्या गाडीत असं नसतं हो. असा हा छान गारेगार एसी, म्हणजे एसी असतो तसं नाहीये, पण काय सतत खिडक्या उघड बंद कराव्या लागतात ना, मग त्या एसीचा कॉम्प्रेसरच उडतो. कामाच्या गडबडीत कधी कधी एसी चालू करायचाच राहून जातो. कधी कधी तर कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाही हो एसी चालू करायला. आमच्या गाड्यांमध्ये असा छान गुलाबी गुलाबी हवेचा एसी नसतो. हा असा मस्त सेंट बेंड. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही म्युझिक सिस्टीम, ती तर मुळीच नसते. सिद्धार्थ सर, तर माइंड करू नका, म्हणजे गाणी वाजू का? अहो म्हणजे तेवढाच असं वेगळ्याच गाडीत बसल्याचा तेवढाच वेगळा आनंद. वाजवू का? ये नकुल, बरोबर आहे. बस. डॉक्टर, काही सिरियस नाही ना? ॲब्सोल्युटली नॉट. मायनर मसल पेन होतं. मी इंजेक्शन दे त्याला. मी काही तुम्हाला औषधं लिहून देतो. 5 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला की ही विल बी फिट अँड फाईन. थँक्यू डॉक्टर. रडून रडून हैराण केलं होतं त्यांनी. मला वाटलं होतं काय झालं आणि काय नाही. आईचा लाडोबा दिसतोय. सारखं आईचं नाव घेत होता इंजेक्शन देताना. असो डॉक्टर, बोलण्याच्या नात्यात राहून जाईल. तुमच्या फीज तिथे बाहेर रिसेप्शन काउंटरला जा तुम्ही, ते सांगतील तुम्हाला. ओके डॉक्टर. थँक्यू वन्स अगेन. ओके, चला. टेक केअर. थँक्यू.
येस डॉक्टर राणे. ओके. ₹500. आपलं नाव? अभय पोद्दार. थँक्यू सर. हे नंदू अरे हे बघ इकडे ये इकडे. अरे खूप चिंच आहे तिकडे काढ ना. इकडे पुढे पुढे अजूनही पुढे पुढे. इकडे इकडे पुढे पुढे. हेच ते घर का? हो हेच. अगं ये चंदी ये 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 ये, इथे लवकर ये. हे चंदी काय करते तू? बरं झालं नंदू तू आलास. मला एकटीला खेळून ना खूप कंटाळा आलेला. अगं ती खेळ बी समजा राहू दे. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अय्या हे काय आहे? अगं उघडून बघ की. हा अय्या बोर माझ्यासाठी. होय होय. अगं तो नामे आहे ना त्याच्या दुकानात ना आणली. ते मी त्याचं दुकान झाडून दिलं ना म्हणून त्याने एवढी दिली आहेत बघ. तू खाल्लीस? नाही नाही मला ना ग तुझ्यासाठी आणली ना तू खा मला ना ग. नाही नाही आपण मिळून खाऊया. बरं ठीक आहे. ए, काय ते? काय नाही काय नाही. अरे इकडे अरे काय नाही काय नाही. मी जे काय आणले ते मी चंदीसाठी आणले तुझ्यासाठी काय नाही. ए चंदीचा सगळा माझा आहे. दे इकडे. अरे नाही नाही मला नाही द्यायचं. नाही देणार नाही देणार. अरे नाही नाही. सदा सदा मारू नको. उठ उठ नंदू. तुला लागलं नाही ना? नाही हा सदा ना नेहमी असंच करतो. सारखा आपल्याला त्रास देत असतो. हा ग मग देऊ दे की. तू तू रडू नका. हा आता त्याने जी बोरं खाल्ली आहेत ना ती खाऊन त्याचं पोट दुखेल बघ. हा मरू दे. आपण चिंच खाऊया ना. ते तुक्याचं शेत आहे ना त्यामध्ये एक झाड आहे त्याला एवढी मोठी मोठी चिंच आहेत बघ. हा खाऊया. हो, हो, चल चल. चल चल चल. अगं ये चंदी ये 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 इथे लवकर ये. रमा ए रमा काय झालं? मला आठवतंय मला हे. मी होते इथे. मी राहायचे इथे. ह्या अंगणामध्ये मी नंदू सदा आम्ही. मला हाक मारतोय नंदू पण मला त्याचा आवाज नाही ऐकू येते. आणि घर असं का दिसतंय? असं नव्हतं. मला खरंच दिसतंय का? भास होतोय. हे बघ रमा 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 शांत. रमा 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 इकडे इकडे मागे मागे बस. आरामात आरामात आरामात. समोर तू 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 आरामात बस. हा शांत हो. युल बी फाईन. प्रियंका 1 मिनिट तिला आराम करू दे. कदाचित हे घर बघून तिच्या मेंदूवर स्ट्रेस आलाय. त्यात प्रवासाची दगदग आणि तिने काही खाल्लंही नाहीये सकाळपासून. मी पाणी घेऊन येतो. मॅडम आर यू ओके? रमा शांत हो. हा
इट्स गोना बी फाईन. ओके. हा. मॅडम एका गाडीत पाणी नाही. मी पाणी आणि काहीतरी खायला घेऊन येतो. ठीक आहे, यू वेट ओव्हर. चला मी येतो, म्हणजे तेवढीच गावातून माहितीही काढते. चला लगेच नाही. लवकर ये सुद्धा. येस येस. रमा काय होत आहे? हा. हा. कशाला कोरड पडल्यासारखं होतं मला. पाणी पाहिजे. मी 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 इकडे बघू का आसपास कुठे एखाद्या घरात पाणी मिळालं तर? हा तू इथेच थांबशील. हा टेक केअर. हा मी आले. 2 मिनिटं दे, मी आले. ए म्हातारे खेरडे, मी बोललो होतो ना तुला, बोललो होतो ना का ती चंदी जित्ती आहे म्हणून. होय ती जित्ती आहे. धडधाकट आहे, काय बी झालेलं नाही तिला, आणि ती परत आली आहे. आपला 2दा नियम चुकला होता, पण ह्या टायमाला नाही. आता ह्या टायमाला आता नाही सोडणार म्या, त्या चंदीला नाही सोडणार म्या. चायला गाव आहे का भंकस? 20 मिनिटं झाली चालतोय आपण. एखादी रिक्षा, टमटम, एखादा ट्रक, टेम्पो गाडी, घोडा, काहीतरी. बापरे, किती वेळ चालायचं अजून? अहो माझ्यासारख्या माणसाने जगायचं कसं इथे? हे बघा, एकमेव किराणा मालचं दुकान, ते पण बंद. साहेब तुम्हाला सांगतो, हे गाव मला भूताटकीचं गाव वाटतं हो. बघा सत्य आहे. हा पाटील बोला. अहो हे काय तुमच्याच गावात पोहोचलोय? हो अहो येतो मी. हो हा हा येतो. हो लेफ्ट राईट करतच येतो. नाहीतरी गाडी घोडा आहे कुठे तुमच्या गावात? नाही नको ऐका, गाडी पाठवू नका. हायवेच्या ऑपोजिट आहे असं म्हणाला होता ना? हो हा तिथेच पोहोचलोय मी. हो येतो हे काय. हो बरं खाण्यापिण्याची काय सोय होऊ शकते? नाही मी तिथे येऊन खाईनच, पण काही पाहुणे मंडळी आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासाठी विचारत होतो. बरं ठीक आहे. हो येतो, लगेच येतो. हो गावच्या पोलीस पाटलांचा फोन होता, त्यांना भेटून येतो मी. आणि हो ते म्हणाले की इथे खाण्यापिण्याची सोय होणं जरा कठीणच आहे, पण ते म्हणाले मी काहीतरी बंदोबस्त करतो. तुम्ही मागे फिरा, येताना घेऊन येतोच मी इथे. उगाच तुम्ही कशाला माझ्याबरोबर वनवन फिरताय? ओके. आणि हा वाड्याजवळच भेटू या. ठीक आहे, पण काही लागलं तर मला कळवा. हो
भीर भीरतो बोलवतो खिडकीत काऊ अन म्हणतो बाळाला देना ग खाऊ घेऊनिया घास तुझा आभाळी जाऊ मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ. ओ राहू दे असू दे मी धड राखड आहे माझं काम करते चला चला पाटावर बसा मी जेवण वाढते चला. नको आहे मला तुझ्या हातचं जेवण नको आहे. अहो असं काय करता मी जेवण केलंय आणि आपली चंदी सुद्धा तुमच्यासाठी जेवायची थांबली आहे. चंदी माझ्यासाठी थांबली का थांबली ती माझ्यासाठी? अहो मुलगी आहे ती तुमची प्रेम करते ती तुमच्यावर. नको आहे मला मुलगी. नको आहे. अर्ध आयुष्यभर हिला पोसायचं उरलेलं आयुष्य पै पै करून पैसे जमवायचे आणि हिच्या लग्नासाठी खर्च करायचे आणि कर्जबाजारी व्हायचं. कशाला हवी असली मुलगी? ढकलून दे तिला विहिरीत ढकलून दे. अहो प्राध्यापक तुम्ही कसले हे विचार तुमचे? काय हे बोलताय तुम्ही? जरा स्वतःकडे बघा. बाहेरची लोक नाही ते बोलतायत तुमच्याबद्दल. पाया पडते मी तुमच्या पण असं नका वागू नका वागू. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या पोरीचं काय दोष आहे? हे बरोबर बोललीस. दोष तिचा नाहीये दोष तुझा आहे. तुझा आहे दोष. मुलगा नाही देऊ शकलीस तू मला. अगं सुख नाही दिलंस मला तू. चूक तुझी आहे तेव्हा त्याची शिक्षा तुलाच झाली पाहिजे. आई काय मला तुला तुझी ती पोरगी नकोय मला. चंदे पाणी आण. पाहुणे आलेत घरात. पण कोण आलंय बाबा? आता हे दोघे आपल्याच घरात राहणार आहेत कळलं? पण मी यांना काय म्हणू? म्हणजे काकू म्हणू का मावशी? मालिनी. माझं नाव मालिनी आहे. तुझे बाबा मला कधी कधी मालू बी म्हणतात. हा तू मला मालिनी म्हण. हा काय म्हणशील? मालिनी. हा काय साहेब तुम्ही परत आले? मी काय म्हटलं होतं आधी? वडगाव लई डेंजर गाव आहे. तू मी नाही तर कोण असणार? हे माझं गाव आहे. आता तुम्ही आता इथं पाहुणे आलात. आता मी तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्हीच कोण आहेस तू? कोण आहेस तू? हा एक तर तू मला खोटं बोलून इथून परत पाठवलंस त्यात माझ्या माणसालाही तू खोटं बोलायला भाग पाडलंस.
का केलंस तू असं आणि काय माहितीये तुला सारंगपाणींबद्दल? साहेब, तुम्ही आमच्या गावातून आमचीच गच्चांडी धरताय. असं वागायला लागला तर तुम्हाला कशी माहिती मिळेल? हा? काय माहितीये तुला सांग. तसं बरंच काय माहिती आहे, पण एक गोष्ट आहे जी तुमच्या कामाची आहे. तुम्ही फक्त ती बघा, म्हणजे तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी होईल. कुठली गोष्ट? चला मी दाखवतो. चला की साहेब. काय काय चोंबडे, लय शानी झालीस वाय तू. हा, माझ्यावर नजर ठेवतीस. मी काय करती काय करीत नाही ते चोरून बघतीस. मी काहीच केलं नाही. काय नाही केलं? काय नाही केलं? मग तिथं माळावर काय आलतीस? मी फक्त खेळायला आले. खेळायला आलती? हा, खेळायला आलती. आता म्या तुझ्या संगत खेळती. हा, म्या तुला एक नवा खेळ दावती. हा, तुला या कपाटामध्ये बंद करून ठेवते. हा, एक नवा खेळ तुला दाखवते. हा, कळलं? जोवर तुला ही अक्कल येत नाही ना, तोवर या कपाटाचं दार मी उघडणार नाही. समजलं? चल चल उठ. चल उठ. उठ म्हणते ना. चल 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 आधी. होत होत. चल. नाही ना. चल चल चल. होत. चल हो. चल चल. नाही ना.